श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज 21 सप्टेंबर वर्ल्ड अल्झायमर डे म्हणजेच जागतिक स्मृतिभ्रंश दिवस. श्रोतेहो, आजच्या दिवसाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष हनुमंत चेपुरे सर. श्रोतेहो, आज आपण त्यांच्याकडून स्मृतिभ्रंश म्हणजे नेमकं काय, त्यांची लक्षणं काय आणि अशा रुग्णांची नातेवाईकांनी काळजी नेमकी कशी घ्यायला हवी याविषयी सरांशी आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. सर, सुरुवातीला मला हे सांगाल की स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन आपल्या शास्त्रामध्ये काय सांगतं? स्मृतिभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास. मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती. तर स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो. म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया मध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता जे आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ते कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया, ज्याला आम्ही ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो ह्याला. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे. परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये. आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. नक्कीच सर. सर, तुम्ही असं म्हटलात की हा रोग चोर पावलांनी येतो, कळत नाही नेमका हा रोग सुरुवात झाली आहे का किंवा त्यांना कुठली स्टेज गाठलेली आहे. तर अशा वेळी नातेवाईकांनी रुग्णांचे कुठले कुठले लक्षणं ओळखायचे, कुठले कुठले त्यांच्या सवयी ओळखायच्या की स्मृतिभ्रंश झालेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की विसर पडणे, गोष्टींचा विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो. तर काल आपण काय केलं होतं, काल आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्तीला आपण भेटलो होतो, अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला नवीन जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो. म्हणजे आपलं गाव, शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर, जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो, त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते. पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला, कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज्ड बिहेवियर व्हायला चालू होतं की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हाताने खाता येणं, चमच्याने खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो. त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील, जसं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का, आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात. त्यांचं जे सोशलायझेशन असतं, समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं, जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं, ते कमी होतं. बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचण येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस, डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो.
ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. हां. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, बरं. मला घरी नेऊन सोडा. तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं म्हणजे बिहेवियरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते. झोपेचा जो दिनक्रम असतो, आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो, की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही. आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो. बरं सर, प्रत्येक रुग्णाचे, प्रत्येक बिमारीचे एक रिस्क फॅक्टर असतो की त्या पर्टिक्युलर स्टेजच्या वर गेल्यानंतर तो वाढतो. तर या स्मृतिभ्रंशामध्ये आहेत का? डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. बरं. बऱ्याचदा रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल, आम्हाला असं वाटलं. बरं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. बरं. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे? 8 ते 10%. वयोवृद्धांमधल्या 8 ते 10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. त्यात अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8 ते 10% पैकी. इतर व्हॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुवमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो, तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. तर हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो. त्याला आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, दारूसारखं व्यसन, मद्यपान, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसनं मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात. आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. म्हणजे अगदीच बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. नक्कीच. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ॲक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल, त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत. नक्कीच सर. सर, एक श्रोत्यामध्ये कॉमन प्रश्न असतो की वाढतं वय आणि स्मृतिभ्रंश यामध्ये फरक कसा ओळखायचा, की वाढत्या वयामुळे हा विसरभोळेपणा आहे की याला हा रोग झालेला आहे त्यामुळे विसरभोळेपणा आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर हा. हे डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की ती व्यक्ती तिचं दैनंदिन रुटीन जी आहे ती फॉलो करू शकते की नाही. म्हणजे मेमरी लॉस हा वयानुसार आपल्या शरीराच्या बऱ्याच क्रिया कमी होत जातात. आपण म्हणतो की वय वाढलं तसं आता दृष्टी क्षीण होत चालली आहे, आपलं ऐकण्याची क्षमता क्षीण होत चालली आहे, शरीर म्हणजे मसल्सचं जे हे असतं आपले शरीर गळत जातं, वजन कमी होतं, कमजोर होत जातं, त्वचा सुरकुत्या पडायला लागतात. तसंच आपल्या कॉग्निटिव्ह क्षमता पण हळूहळू कमी व्हायला लागतात. परंतु ह्या कॉग्निटिव्ह क्षमता कमी झाल्यामुळं जर त्या व्यक्तीच्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे दैनंदिन नित्यक्रमामध्ये जर समस्या यायला लागल्या, जसं मी सांगितलं की त्यांना एखाद्या वृद्ध व्यक्तीला रोज बाहेर जाणं, मार्केटमध्ये फिरून येणं, मित्रमंडळींशी बोलणं आवडतं, ते रोज करत होते, परंतु मागच्या 2-3 महिन्यामध्ये आता ते बाहेर जातात आणि वेळेवर परत येत नाहीत, रस्ता चुकतात.
तर कुठेतरी हा मेमरी लॉस प्रमाणापेक्षा जास्त आहे. घरामध्ये जे ते क्रिया करत होते की जेवायला ताट दिलंय, वाढलेत, आपण त्याच्यात 4 गोष्टी चपाती भाजी वरण भात दिलंय आणि ते खाताना नेमकं सुरुवात कुठून करू आणि खाताना ते व्यवस्थित खात नसतील, सगळं सरमिसळ करून खात असतील, तर समजायचं की हा मेमरी लॉस आता प्रमाणापेक्षा जास्त झालाय. आणि त्यासोबत काही बिहेव्हिअरल लक्षणं जर दिसले, बडबडी वाढली, चिडचिडेपणा वाढला, काही कारण नसताना नैराश्याची लक्षणं दिसत आहेत, चिंता वाढली आहे, सारखं सारखं तेच प्रश्न विचारतायत, तर कुठे ना कुठे हे डिमेन्शियाचे अर्ली लक्षणं आहेत, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो नॉर्मल मेमरी लॉस नाही आहे. नक्कीच सर. सर, जेव्हा असे रुग्ण आपल्याकडे येतात तर नेमके या रुग्णांना ट्रीटमेंट, याचे उपचार तुम्ही कशा प्रकारे करता? येस, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर. बऱ्याचदा नातेवाईक आमच्याकडे जेव्हा आलेले असतात, आम्ही त्यांना सांगतो की डिमेन्शिया हा तसा बघायला गेलं तर कधीही पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे आणि व्यक्ती जेवढा वेळ जगणार आहे तोपर्यंत त्याचे इलाज आपल्याला चालू ठेवावे लागणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बरेचसे औषधांचं संशोधन झालेलं आहे. तर अल्झायमर्स डिमेन्शियाचं मेन कारण आहे की त्यामध्ये मेंदूच्या पेशींची होणारी डेथ, म्हणजे आपल्या मेंदूमधले जे न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात त्या हळूहळू मृत पावत जातात आणि त्याच्या जागी काही प्रोटीन्स डिपॉझिशन व्हायला चालू होतं. त्याच्यामध्ये प्लाक डिपॉझिशन असं म्हणतात त्याला. आणि त्यामुळे आपण असं समजूया की ॲक्टिव्ह पेशींच्या ऐवजी मृत पेशी जमा झाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. तर ही डेथ होण्याची प्रक्रिया स्लो डाऊन करणारे काही औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये डोनेपेझिल नावाचे औषध आहे, मेमॅन्टिन नावाचे औषध आहे. तर हे औषधं काही प्रमाणात ह्याचा प्रोग्रेस स्लो करू शकतात. त्याचबरोबर काही कॉग्निटिव्ह एनहान्सर औषधं आम्ही त्यांना म्हणतो की मेमरी वाढवणारे तात्पुरत्या स्वरूपात, अगदी फार नॉर्मलला येत नाही पण मेमरीचा ऱ्हास जो चालू झालाय तो सुद्धा स्लो डाऊन करणारे काही औषधं येतात. त्याचबरोबर काही शारीरिक समस्या जर असतील, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, त्याचा इलाज सुद्धा व्यवस्थित करावा लागतो. व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये रक्ताच्या गुठळ्या मेंदूमध्ये झाल्यामुळे जसं हार्ट अटॅक येतो असं म्हणतात आपण, मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये हार्टच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तसं मेंदूच्या मायक्रोव्हॅस्क्युलर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे सुद्धा डिमेन्शिया होऊ शकतो. तर ते होऊ नये म्हणून रक्त पातळ करणारी औषधे सुद्धा काही पेशंट्सला सुरू करावी लागतात. ही औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात. औषधांचे डोस डॉक्टर सायकॅट्रिस्टकडे तुम्ही येता, मानसोपचार तज्ज्ञांकडे येता, रेग्युलर व्हिजिटला आम्ही बोलवतो. त्या व्हिजिट्समध्ये आम्ही ते औषधांचे डोस पेशंटच्या टॉलरन्सनुसार, त्यांना जसे सहन होतात त्यानुसार कमी जास्त करतो आणि हळूहळू व्यक्तीच्या स्वभावामध्ये, त्याच्या स्मरणशक्तीमध्ये, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये बराचसा फरक आपल्याला दिसू शकतो. परंतु हा आजार दीर्घकाळ चालणारा असल्यामुळे आणि कधीही बरा न होणारा असल्यामुळे औषधांचा आपल्याला तसा मर्यादितच फायदा आपण त्याची अपेक्षा करू शकतो. नक्कीच सर. सर, असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर जसं तुम्ही म्हटलं की बरा न होऊ शकणारा आजार आहे, तर अशा वेळी जर हा आजार टाळायचा असेल, हा आजार होऊच नये, यासाठी नातेवाईकांनी, रुग्णांनी कुठली काळजी घेणं आवश्यक आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर हा. म्हणजे डिमेन्शिया होऊ नये, अल्झायमर्स डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश आपल्याला व्हायला नाही पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर हे प्रिव्हेन्शन किंवा काळजी फक्त उतारवयात चालू होऊन जमत नाही. ही आपल्याला तरुणपणातच चालू करावी लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यामध्ये. तर मी जसे जोखमीचे घटक तुम्हाला सांगितले की वाढत्या वयाबरोबर काही समस्या नक्कीच येणार आहेत, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, आपल्या नियंत्रणात नाहीत, वय वाढत जाणार आहे. परंतु चांगला आहार घेणं, पोषक आहार घेणं, पोषक म्हणजे ज्यामध्ये चांगले जीवनसत्व भरपूर आहेत, प्रोटीनयुक्त आहार घेणं. भारतीय आहार सहसा कार्बोहायड्रेटयुक्त आहार जास्त असतो किंवा फॅटयुक्त जास्त आहार असतो. सो आपल्याला प्रोटीनयुक्त आहार जास्त, प्रथिनयुक्त आहार जास्त घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकदम खूपच स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन डाएट ज्यांना असतं त्यांना आजार होण्याची शक्यता जास्त असते. सो आपल्या आहारामध्ये थोडंसं नॉनव्हेज, ज्यांना जमत असेल, ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी नाही, ज्यांना जमत असेल त्यांना नॉनव्हेज आहार जरी घेतला तर डिमेन्शियाचं होण्याची शक्यता कमी होते. अगदी अंडी सुद्धा, बॉइल्ड एग असेल, ऑमलेटच्या स्वरूपात असेल, तर हे जरी आहारात आपण वापरायला चालू केलं तर महत्त्वाचे जीवनसत्व, प्रोटीन्स आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे सुद्धा लॉंग टर्ममध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी होते. व्यसनापासून दूर राहावे. खूप आज कळीचा मुद्दा बनलाय व्यसनाधीनता आजच्या तरुणाईमध्ये. दारू, तंबाखू, सुपारी, गुटखा एवढं कॉमन झालंय. खूप व्यसनाधीनता वाढत चालली आमच्या लक्षात येतंय. सो व्यसनं जर आज आपण नाही केले, टाळली व्यसनाधीनता, पुढील आयुष्यात डिमेन्शियासारखे आजार होण्याची शक्यता आपण खूप कमी करतोय. मी मगाशी म्हणालो की डायबिटीस आणि हायपरटेन्शन राहू केतू आहेत एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातले. तर डायबिटीस आणि हायपरटेन्शनचं जर निदान झालं तुम्हाला, तर जे डॉक्टर्स तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतात, नियमित व्यायाम करणे,
त्यामध्ये साधे साधे ॲनोरोबिक व्यायाम आले, मसल ट्रेनिंग आलं, स्ट्रेंथनिंग आलं, मसल वेट ट्रेनिंग आलं. हे व्यायाम केल्यामुळे BP, शुगर ह्याची तीव्रता कमी होते. त्याचा औषधोपचार रेग्युलरली घेणे, ओबेसिटी जसं जाडपणा असेल, स्थूलपणा असेल ते कमी करायला आपण प्रयत्न केले पाहिजे. रेग्युलर व्यायाम, चांगला आहार घेऊन आणि वेळोवेळी तपासण्या करून घेणे. दरवर्षी स्वतःच्या शारीरिक तपासण्या डॉक्टरांना भेट देऊन, रक्ताच्या तपासण्या काही असतात हे करत राहिलं पाहिजे. अगदी प्रिव्हेंटेबल काही कॉजेस आहेत डिमेन्शियाचे. हायपोथायरॉइडिझम. जर हायपोथायरॉइडिझम वेळेवर डिटेक्ट झालं, त्याचा इलाज झाला तर डिमेन्शिया होण्याची रिस्क फार कमी होते. व्हिटॅमिन डेफिशियन्सी लवकर डिटेक्ट झाली त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शिया होण्याची रिस्क कमी होते. तर ह्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकू. आणि मानसिक आजार, खूप सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर मानसिक आजार, कुठलाही मानसिक आजार आपल्याला किंवा मानसिक त्रास होत असेल तर मनोविकार तज्ज्ञांची भेट घेणे, त्यांचा सल्ला घेणे, जो कुठला मानसिक आजार आहे त्याचे चांगले इलाज उपलब्ध आहेत ते इलाज घेणे आणि लवकरात लवकर त्यातून बाहेर पडणे हे फार महत्त्वाचं आहे. सो मानसिक आजारांकडेही दुर्लक्ष करू नका, कारण पुढे जाऊन कुठे ना कुठे ते सुद्धा डिमेन्शियाला कारणीभूत ठरू शकतात. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हटलं की हा आजार टाळण्यासाठी तरुण वयापासून काळजी घेणं आवश्यक आहे, तर हा आजार अनुवांशिक सुद्धा आहे का? नक्कीच सर. अनुवांशिकता अल्झायमर्स डिमेन्शियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तुमच्या आधीच्या पिढीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या पिढ्यांमध्ये जर एखाद्या आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्तीला अशी लक्षणं जर दिसली असेल तर कदाचित तो अल्झायमर्स डिमेन्शियाच होता, त्याचं डायग्नोसिस जरी झालेलं नसलं तरी. त्यामुळे अनुवांशिकता जर आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे तर आपण खूप काळजी घेतलेली आवश्यक आहे. नक्कीच सर, जेव्हा आपल्या घरी एखादा अल्झायमरचा किंवा स्मृतिभ्रंशाचा रुग्ण असतो तर अशा वेळी त्याची काळजी घेणं ही फार महत्त्वाची असते. नातेवाईकांना कळत नाही याला हँडल कसं करायचं. तर अशा रुग्णांची नातेवाईकांनी काळजी नेमकी कशी घ्यायला हवी जेणेकरून त्याचे उपचार योग्य प्रकारे होईल? नक्कीच सर. आपल्या जवळच्या व्यक्तीला स्मृतिभ्रंशच्या आजाराचं निदान झालं असं कळल्यावर जे नातेवाईक असतात एक तर त्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा त्या खूप सैरभैर होतात की आता कसं ह्या व्यक्तीला आपण कसं सांभाळावं. प्रत्येकजण आज आयुष्य सगळ्यांचं एवढं बिझी आहे, सगळेजण खूप बिझी असतात आणि आरोग्याचा विषय म्हणलं की फायनान्शियल बर्डन पण तेवढं येतं आणि ट्रीटमेंट मी म्हटलं की लाईफ लॉंग चालणारी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्या व्यक्तीशी संवाद कसा साधावा, जी व्यक्ती आपल्याला आता ओळखतच नाहीये. बऱ्याचदा असं होतं की नातेवाईक म्हणतात मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी सून आहे, मी पत्नी आहे आणि हे मला ओळखत नाहीत, मी किती झोकून देऊन ह्यांच्यासाठी काम करू. परंतु हीच रिअल चॅलेंज आहे ह्यामधलं. आणि त्यामुळे नातेवाईकांचा सगळा दिनक्रम कुठे ना कुठे त्या रुग्णाच्या भोवती फिरायला लागतो. कधी कधी त्या रुग्णाची तब्येत सांभाळताना, स्वतःची तब्येत सांभाळताना त्याचा त्रास आपल्यालाही व्हायला लागतो आणि आम्ही त्याला केअर गिव्हर बर्डन असं म्हणतो. सो काय काय काळजी घ्यायची ह्या टिप्स त्यांना नक्कीच माहिती करून घ्यायला हव्यात प्रत्येकाने. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की निदान झाल्यानंतर आपल्या सायकॅट्रिस्टशी, आपल्या डॉक्टरांशी त्याबद्दल मोकळ्या मनाने चर्चा करा की नेमका आजार का झाला आहे, त्याचं प्रमाण किती आहे, त्याचे पुढील उपचार कसे असणार आहेत. तर औषधोपचारांकडे दुर्लक्ष करू नका, सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे. त्याबरोबरच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आम्ही सांगतो की रुग्णाला आता डिमेन्शिया झाला म्हणजे त्याला केवळ घरात बसून ठेवलं असंही नाही, तर त्याचा दिनक्रम अधिक प्रमाणात कसा चांगला चालू राहील, कारण ते सुद्धा आपल्या मेंदूला स्टिम्युलेटिंग असतं की त्या क्रिया जर तो दैनंदिन आयुष्यातल्या रोज करतोय तर ते आवश्यक आहे करणं. सो त्यांचं मेंदू ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी ज्या ज्या क्रिया आवश्यक आहेत, त्यांना बाहेर फिरायला नेणं, घरामध्ये फिरायला मदत करणं, त्यांचा आहार चांगला ठेवणं, शक्य असेल तिथे त्यांना व्यायामाला प्रवृत्त करणं, मोटिवेट करणं, प्रोत्साहित करणं, त्यांचे जर काही व्यसनं वगैरे असतील ते दूर ठेवण्यासाठी मदत करणं, त्यांच्या दैनंदिन क्रियामध्ये जिथे हेल्प लागते उठण्यास, बसण्यास, खाण्यास, हे नियमितपणे तपासणं की त्यांनी जेवण जर आपण दिलंय त्यांनी व्यवस्थित जेवण केलंय का, पूर्ण खाल्लंय का. अगदी त्यांना जेवण जात नसेल तर थोड्या वेळाने थोड्या पोर्शन्समध्ये जेवण देणं. त्यांची इतर शारीरिक काळजी जसं की त्यांचं ओरल हायजीन आहे, दात बऱ्याचदा पडलेले असतात, खाता येत नाही, त्यामुळे डाएट अजून कमजोर होत जातं. सो दातांकडे लक्ष देणं. दिसत नसेल, नजर कमजोर झाली आहे तर डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याच्यासाठी उपाययोजना करा. ऐकू येत नसेल तर कान नाक घसा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ऐकण्यासाठी अजून काय सोपं करू शकतो आपण, त्यांना काही मशीन लागत असेल, काही औषधोपचार लागत असेल ते करणे.
मस्कुलोस्केलेटल विकनेस आलेलं असतं, त्यामुळे पडण्याची रिस्क असते, फॉल्स, आणि हे खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे. सो घरामध्ये तसे थोडे चेंजेस केले पाहिजे. जिथे पायऱ्या आहेत तिथे रेलिंग, हात धरण्यासाठी सोय असावी. बाथरूममध्ये जेव्हा जातात तिथे स्लिपरी असतं ओलं असल्यामुळे, त्यामुळे डोअरमॅट वगैरे वापरणं, तिथे रेलिंग लावणं, दोरी लावणं. त्यांचा बेड हा जनरली त्याच्या जवळ असावा, बाथरूमच्या जवळ असावा, की तेव्हा त्यांच्या फिरण्याच्या जागांच्या जवळ असावा. पडू नयेत म्हणून काळजी घ्यावी. बाथरूममध्ये एकटे जाऊ देऊ नये. त्यांना शिकवायला पाहिजे, वारंवार सांगायला पाहिजे की तुम्हाला जर लघवी किंवा संडास आली असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही त्यांच्या रूममध्ये एखादी बेल वगैरे ठेवायला हरकत नाही, कारण कधी कधी काय होतं की त्यांना ते कंट्रोल होत नाही, वेळेवर सांगता येत नाही आणि इनकॉन्टिनन्सची शक्यता वाढते. कपड्यांमध्ये हे या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता वाढते. सो हे सुद्धा नातेवाईकांनी पेशंटला सिक्युअर करण्यासाठी, त्यांची सुरक्षितता अजून वाढवण्यासाठी काळजी घेण्याची गरज असते. ह्याचबरोबर मी असं सांगू इच्छितो की त्यांना बोलताना, त्यांच्याशी कम्युनिकेट करताना काय करायला पाहिजे. तर लँग्वेज किंवा स्पीच इम्पेअरमेंट हा खूप मोठा भाग आहे त्याच्यामधला डिमेन्शियामध्ये. मग त्यांच्याशी बोलताना थोडं हळू आणि स्पष्ट शब्दात बोला. छोटे छोटे वाक्य वापरा. खूप मोठे वाक्य जर वापरले तर ते गोंधळून जातील, कन्फ्यूज होऊन जातील. एकाच वेळेला खूप प्रश्न विचारू नका. एखादा प्रश्न विचारा किंवा शक्यतोवर माहिती द्या त्यांना. बऱ्याचदा काय होतं की रुग्णाला आजार झाला म्हणून नातेवाईक घरी येतात, खूप नातेवाईक येतात आणि प्रश्न विचारायला चालू करतात, आणि ह्यामुळे तो डिमेन्शियाचा रुग्ण भांबावून जातो. आणि तो भांबावून गेला की त्याचं जे भावनिक बॅलन्स आहे, संतुलन आहे, ती बिघडतो. तो चिडचिडा होतो, त्याला लक्षात येत नाही, घाबरून जातो, अँझायटी वाढते. मग असं करण्याच्या ऐवजी कोणीतरी एकानेच त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना कळेल अशा भाषेमध्ये संवाद साधावा. आजूबाजूला गोंगाट कमी असावा. अशा वेळेला फार विचलित करणारं वातावरण असेल, मोठं लग्न कार्य किंवा पब्लिक फंक्शन, अशा ठिकाणी गेलं तर ते पुन्हा गोंधळण्याची शक्यता वाढते. तर तशा ठिकाणी शांत वातावरणात नेलंच तर शांत वातावरणात त्यांच्याशी संवाद साधावा. बऱ्याचदा लिहून किंवा चित्र दाखवून त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जातं. तर हे सुद्धा आपण करू शकतो. आणि जेव्हा रुग्ण बोलतो, डिमेन्शियाचा रुग्ण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना शब्द शोधण्यात अडथळे येतात. ते व्यवस्थित शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडू शकत नाहीत. सो थोडा वेळ द्यावा. आपल्याला पेशन्स लागतो, संयम डेव्हलप करावा लागतो की त्यांचं बोलणं ऐकावं व्यवस्थित आणि मग त्यानुसार त्यांना उत्तरं द्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी, दैनंदिन स्वच्छता आली त्याच्यामध्ये, हायजीन व्यवस्थित मेंटेन ठेवणार नाही तर ते आंघोळ वेळेवर करतायत का, व्यवस्थित करतायत का, कपडे व्यवस्थित वापरतायत का, त्यांचं जे केस विंचरणं असेल, स्किन जर खूप ड्राय झाली असेल तर मॉइश्चर हायजीन मेंटेन करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या नातेवाईकांना त्या रुग्णाची काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी वेगळा वेळही द्यावा लागतो आणि तयारीसुद्धा तशी करावी लागते. नक्कीच सर. सर, महत्त्वाची भूमिका हे रुग्णांच्या नातेवाईकाची असते किंवा त्या जवळच्या व्यक्तीची असते. तर कधीकधी असं होतं की अनावधानाने नातेवाईक जे करायला नाही पाहिजे ते होऊन जातं. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहे ज्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या संदर्भात टाळायला हव्यात? एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला की औषधोपचार. औषधोपचार जे काही आपल्याला पूर्वीचे आजार आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत आणि डिमेन्शियाची जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू करणं, ती रेग्युलर घेणं आवश्यक आहे. रुग्णाची काळजी घेत असताना कधी रुग्ण चिडचिडा होईल, कधी त्याचं भावनिक संतुलन बिघडलं, काही बिहेवियरल सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात, मनस्थिती त्याची चांगली नाही आहे असं जाणवतं आणि त्याचा नातेवाईकांना त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेला आपला संयम न ढळू देता, चिडचिड न करता संयमाने घ्यावे, त्यांना समजून घ्यावे, त्यामध्ये स्वतःला किंवा त्यांना इजा होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्यामध्ये रुग्ण घराबाहेर निघून गेला किंवा पडला तर ते आपल्याला फार अवघड जाईल मॅनेज करणं. असं ही गोष्ट एस्केलेट होणार नाही, काही प्रमाणापेक्षा वाढणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की बोलणं, संवाद कौशल्य आपण तशी डेव्हलप करायला हवीत. त्यांच्याशी कसं बोलायचं हेही मी मगाशी सांगितलं. रुग्ण बऱ्याचदा ओळखत नाही, आपल्या केअर गिव्हरला ओळखण्यास नकार देतो, त्याला कोण आहे समोरचा व्यक्ती हे लक्षात सुद्धा येत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं की आपण एवढी ह्यांची काळजी घेतोय आणि हा व्यक्ती आपल्याला ओळखत सुद्धा नाही आज, पण तो आजाराचा परिणाम आहे, तो मुद्दाम नाही करत आहेत ना ते. तर ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आमच्या लक्षात येतं की काही घरांमध्ये एल्डर अब्यूज आम्ही ज्याला म्हणतो की हे सुद्धा समस्या लक्षात येते की व्यक्ती आता वय झालंय, एक लायबिलिटी झाली आहे, जबाबदारी झाली आहे, मग त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांना वर्बल अब्यूज बोलणं, काही बोलणं, त्यांची योग्य शारीरिक काळजी न घेणं,
त्यांच्या काही जखमा झालेल्या असतील, त्यांना काही त्रास असेल, त्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं, हे सगळं एल्डर अब्यूजमध्ये येतं. आणि बऱ्याचदा आपण पेपरमध्ये वाचतो आणि आपण हळहळतो, मनानं वाईट वाटतं आपल्याला की एखाद्या घरामध्ये एखाद्या वृद्ध व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. तर ह्या गोष्टींचं थोडं भान राखलं पाहिजे. आम्ही डॉक्टर, आमचा स्टाफ नेहमी ह्या गोष्टींबद्दल रुग्ण त्यांच्या नातेवाईकांशी बोलत असतो, त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगत असतो. तर मदत मागायला हरकत नाही आहे, मदत घ्या. ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. नक्कीच सर. सर, शेवटी जाता जाता आज जागतिक अल्झायमर डे, जागतिक स्मृतिभ्रंश दिवस. तर या निमित्तानं आपण नातेवाईकांना, आपल्या श्रोत्यांना काय आव्हान कराल? मला महत्त्वाचं असं वाटतं की जसं आपल्या भारत देशाची आता लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 150 कोटी आपली लोकसंख्या होणार आहे. आणि ह्या लोकसंख्येच्या 10% लोकांमध्ये जर डिमेन्शिया असेल तर हे खूप मोठ्या संख्येने इथून पुढे डिमेन्शियाचे रुग्ण आढळणार आहेत. आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध असतील त्यांना ही रिस्क नक्कीच असते. सो आपल्या सायकॅट्रिस्टशी, मानसोपचार तज्ज्ञांशी ह्याबद्दल चर्चा करा. डिमेन्शियाचे लक्षणं कसे ओळखायचे, ते लक्षणं काय आहेत. शासन स्तरावरून ह्यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो, त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे. त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे. यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारं औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे. त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेन्शनशिवाय आपल्या हातात दुसरं महत्त्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी, सायकॅट्रिस्टशी, मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबद्दल बरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षतेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कोणालाही. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू. आणि अपेक्षा अशी आहे की पुढील भविष्यामध्ये नक्कीच ह्यासाठी चांगल्या औषधांचाही शोध लागेल आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही. नक्कीच सर. सर, आज तुम्ही येथे आलात आणि आपल्या श्रोत्यांना डिमेन्शिया, अल्झायमर म्हणजे काय, ची लक्षणे कशी असतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे नातेवाईकांनी या रुग्णांची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तररित्या माहिती दिली. त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आकाशवाणी धाराशिवचे मनापासून आभार. धन्यवाद.